रससुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा न च कठिना नैव क्लिष्टा न च कठिना। कवि कोकिल वाल्मीकि विरचिता रामायण रमणीय कथा अतीव सरला मधुर मंजुला नैव क्लिष्टा न च कठिना। त्यांचं जीवन आहे। अशा प्रकारचे मान्यवर अतिथी महोदय या ठिकाणी आपल्या प्रशालेला लाभलेले आहेत। मी सर्वप्रथम मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे। आजच्या या हिंदी संस्कृत दिनाच्या प्रास्ताविकेमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की भाषा ही नदीप्रमाणे प्रवाहित होत असते। भाषेचा उगम केव्हा झाला, कधी झाला, कशा प्रकारे झाला हे आजपर्यंत कोणालाही ते कोडं उलगडलेलं नाही आहे। कारण अनादी काळापासून ही मनुष्य जीवसृष्टी या ठिकाणी विद्यमान आहे। त्यामुळे भाषा हे केवळ विचारांचं आदान प्रदान करणारे साधन। मम देशो भारतं मम भाषा संस्कृतं मम देशो भारतं मम भाषा संस्कृतं जन्मभूमिरस्माकं भारतं भारतम् जन्मभूमिरस्माकं भारतं भारतं जननी नो वाङ्मयस्य संस्कृतं संस्कृतम् अनाद्यनन्द विश्वविदित शौर्य धैर्य कीर्ति कलित भारतीया वयं भारतीया वयं भारतीया वयं। भाषा प्रचलिता अभवन् किन्तु संस्कृतस्य महत्त्वम् अधुनापि किंचित मात्र न न्यून जातम् अपितु वर्धितव्यम् एवं। सर्वे प्राचीनाः ग्रन्थाः संस्कृते एव सन्ति। जैन वैदिक बौद्ध इत्यादयः बहवः धर्म संप्रदायानां साहित्यम् अस्मिन् एव भाषायां सम्प्राप्तः अस्ति। संस्कृत पठित्वा ज्ञानदीपं प्रज्वलयामः संस्कृत पठित्वा ज्ञानदीपं प्रज्वलयामः। नमो नमः। वादिका संस्कृतं केवलम् एकं भाषारूपं न अपितु भारतीय संस्कृत्या अमूल्यं रत्नम्। रामायणं महाभारतं जैनग्रन्थाः पुराणानि च संस्कृत रत्ने यत्र संस्कृतं पठ्यते तत्र विचारशक्ति तर्कबुद्धि च वृद्धिं भवति। रामायणं महाभारतं जैनग्रन्थाः च न केवलं कथा अपितु जीवनोद्देशाः सन्ति। मम मनसि संशयः आधुनिक युगे संस्कृतं पठित्वा किं कार्यं लाभ? आर्या संस्कृतं न केवल प्राचीनम् आधुनिक युगे सूर्यशास्त्रं खगोलशास्त्रं ज्योतिषशास्त्रं वास्तुशास्त्रं विमानशास्त्रम् अध्यापनशास्त्रम् आयुर्वेदशास्त्रं साहित्यशास्त्रेषु नैकेषु विषयेषु कार्याणि सन्ति। और यह अवसर है हिंदी दिवस का। अभी नम्रता ने बताया कि 14 सितंबर को हम हिंदी दिवस क्यों मनाते हैं। देखो बच्चों, सबसे पहले हमें ये जान लेना आवश्यक होता है कि हम आज ही के दिन 14 सितंबर क्यों मनाते हैं। दरअसल भारतीय संविधान के अनुच्छेद 343 के अनुसार भारत के हिंदी भाषा को राजभाषा के रूप में सम्मानित किया गया था। वो साल था 14 सितंबर 1949 और 1953 से लेकर आज तक हम हर साल हिंदी दिवस मनाते हैं। संस्कृत बोलायचा, पण मी काही तिकडे जाणार नाही।
कारण का संस्कृत आणि हिंदी हे बोलण्याचं वय आज माझं नाही, तुमचं आहे. आणि तुम्हाला त्यामध्ये तत्पर, कार्यतत्पर, निपुण आणि गुणवान करायचं काम या शाळेचे संबंधित अध्यापक, मुख्याध्यापक हे करतात आणि करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी ही जी शाळा थोडंसं मागे गेलं तर महाराजांनी 5 मुलांच्यावर गुरुकुल चालू केलं आणि त्याचा आज जो सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता